आजी रेखाला फरफटत घरी नेणार तर दुसरीकडे टेक्नोने युवराजचं बिंगच फोडलंय. झी मराठीवरील तारिणी या मालिकेत आता सुद्धा मोठा ट्विस्ट येणार आहे. खरं तर या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की घरात एक मजेशीर पैज लागते. नम्रताचे बाबा म्हणतात की रेखा आजीचं काहीच ऐकणार नाही, पण नम्रताला तिच्या आजीवर पूर्ण विश्वास असतो. ती 500 रुपयांची पैज लावते आणि म्हणते की आजी नक्कीच रेखाला घेऊन घरी येईल. त्यानंतर आजी रेखाकडे जाते आणि शांतपणे असं म्हणते की तुझा पाहुणचार झाला असेल तर आता आपण आपल्या घरी जाऊया का? आता आजीचं हे बोलणं ऐकल्यानंतर कौशिकी, निशी आणि पद्मिनी या तिघींनाही धक्काच बसतो. आता रेखा आजीसोबत घरी जाणार का, की पुन्हा काहीतरी कारण काढणार? तर दुसरीकडे मालिकेत असंही पाहायला मिळते की युवराजचा ड्रग्सच्या प्रकरणात अडकला होता. त्यावेळी गुलाब नावाचा ड्रग डीलर त्याच्या संपर्कात होता, पण त्याच्या आईने त्याला मोठी रक्कम भरून जेलमधून बाहेर सोडवलं. पण आता युवराज पुन्हा त्याच वाटेवर चाललाय. युवराजला एक निनावी फोन येतो आणि सांगतात की गुलाब गेला, पण हा खेळ अजून संपलेला नाहीये. पण हे ऐकल्यानंतर युवराज घाबरत नाहीये. तो चुकीच्या मार्गावरून बाहेर पडण्याची संधी मिळाल्यानंतरही तो सुधारलेला नाहीये. तो पुन्हा त्याच वाटेवर जायला निघतोय. तर दुसरीकडे मात्र टेक्नोला युवराजचं सगळं संभाषण समजतं. तो त्या फोन कॉलचं रेकॉर्डिंग तारिणी आणि केदारला पाठवतोय. आता तारिणी आणि केदार हे ऐकल्यानंतर मात्र हादरून जात आहेत, कारण युवराज सुधारण्याऐवजी पुन्हा एकदा ड्रग्सच्या जगात परत जाणार असल्याचं सत्य त्यांच्या समोर आलंय. त्यामुळे आता युवराजला पुन्हा त्या चुकीच्या मार्गावर जाण्यापासून तारिणी आणि केदार थांबवणार का? आता युवराज कोणतं नवं पाऊल उचलणार? मालिकेत आणखी कोणते कोणते मोठे ट्विस्ट घडणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला तारिणी मालिकाचे रोजचे एपिसोड पाहायचे असतील तर मालिका बस मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.